तर मित्रांनो, कोरडवाहू बेसिक टू ॲडव्हान्स या सीरीजमधला आजचा क्लास 14 आणि यामध्ये आपण पाहणार आहे आर्टिस्टिक मीडियामधील कॅलिग्राफिक आणि एक्सप्रेशन टूल, ते पण डिटेल आणि प्रॅक्टिकल एक्झाम्पलसह. त्या अगोदर मी प्रथमेश सावळे आणि स्वागत आहे तुमचं सावळे क्रिएटिव्ह लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर. येथे मी तुम्हाला ग्राफिक डिझाईन रिलेटेड नवीन कॉन्सेप्ट, टूल्स आणि प्रोफेशनल टिप्स रेग्युलर शेअर करत असतो. जर तुम्हाला कोरडवाहू परफेक्ट शिकायचं असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग वेळ न घालवता आजच्या टूल्सला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कोरडवाहू ओपन केल्यानंतर तुम्हाला तो लेफ्ट साईडचा बार जो आहे तो आपला टूल बार, आणि या टूल बार मधलं जे 6 नंबरचं ऑप्शन आहे ते आहे आर्टिस्टिक मीडिया टूल, आणि याची शॉर्टकट की आहे आय प्रेस करून पण तुम्ही आर्टिस्टिक मीडिया टूल यूज करू शकता. तर यावरती सिलेक्ट केल्यानंतर आपण यामधला ब्रश टूल आणि स्प्रेअर टूल मागच्या क्लासमध्ये पाहिला आहे, आणि या क्लासमध्ये आपण पाहणार आहे कॅलिग्राफिक आणि एक्सप्रेशन टूल. तर सर्वात अगोदर कॅलिग्राफिक टूल. तर कॅलिग्राफिक टूल इथून सिलेक्ट केल्यानंतर सर्वात अगोदर याचा वापर आपल्याला कॅलिग्राफिक स्ट्रोक ड्रॉ करण्यासाठी होतो. तुम्हाला कॅलिग्राफी हा वर्ड माहीतच असेल. आपण जेव्हा डिझाईन्स करतो त्यामध्ये आपण कॅलिग्राफी फॉन्ट वापरतो, जसे की इन्फिनिटी वगैरे. त्याच प्रकारे आपल्याला काही कस्टम स्ट्रोकच्या सहाऱ्याने कॅलिग्राफिक टेक्स्ट आपल्याला इथे ड्रॉ करता येतो. तर ते आपण पुढे पाहू. तर इथे मी काय केलं, इथे कॅलिग्राफिक्स या ऑप्शनवरती सिलेक्ट केलं, आणि त्यानंतर आपण अशा प्रकारे जिथे ऑप्शन दिला आहे, या ऑप्शननुसार आपण वेगवेगळे स्ट्रोक इथे देऊ शकतो, किंवा इथे जर तुमच्याकडे ग्राफिक टॅबलेट असेल तर तुम्ही असे कॅलिग्राफिक नेम पण असे बनवू शकता. आता मी सर्व हे माऊसनं करत आहे त्यामुळे काही प्रॉपर येत नाही. पण एक तुम्हाला इथे आयडिया येऊन जाईल की आपण याचा कशा कशा प्रकारे यूज करू शकतो तो. तर अशा प्रकारे आपण याचा यूज करू शकतो. तर याला काय करतो मी, परत डिलीट मारतो, आणि याचे रिलेटेड काही प्रॉपर्टी टूलबारमधील ऑप्शन पाहू. तर परत मी इथे आर्टिस्टिक मीडिया टूल सिलेक्ट करतो, आणि त्यानंतर पहिलं ऑप्शन आहे इथे फ्री अँड स्मूथिंग. आता तुम्हाला अगोदर मी सांगितलं आहे फ्री अँड स्मूथिंगचा यूज कसा होतो. तर आपण काय करू, इथे याची जी व्हॅल्यू आहे ते 0 आणि आपण इथे कॅलिग्राफिक टूलचा सिलेक्ट केलाच आहे. त्यानंतर आपण अशा प्रकारे एक स्ट्रोक ड्रॉ करू, आणि त्यानंतर ज्याची फ्री अँड स्मूथिंगची व्हॅल्यू आहे तशा प्रकारे आपण वाढू, आणि त्यानंतर एक इथे स्ट्रोक ड्रॉ करू. तर तुम्हाला यामध्ये डिफरन्स दिसला असेल, की जेव्हा हे आपण 0 व्हॅल्यूवरती ड्रॉ केला तेव्हा यामध्ये जो कर्व आहे तो प्रॉपर स्मूथनेस आली नाही, आणि जेव्हा आपण याची व्हॅल्यू वाढवली तेव्हा जो कर्व आहे याची स्मूथनेस प्रॉपर आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण इथे स्प्रे अँड स्मूथिंगचा यूज करू शकतो. आणि ते मी जी फ्री अँड स्मूथिंगची व्हॅल्यू 65 ठेवली. त्यानंतर आपण जर इथे काही असं ड्रॉ करून पाहिलं, समजा इथे मी परत सिलेक्ट केला टूल, आणि त्यानंतर जर असं काही ड्रॉ करून पाहिलं, तर यामध्ये आपल्याला थोडी स्मूथिंग आलेली दिसते. त्यानंतरचं ऑप्शन दिसते आपल्याला इथे स्ट्रोकची विड्थ. जर मी इथे परत असं काही ड्रॉ केलं, आणि याची जर मला ब्रीथ वाढवायची असली, त्यावरती आपण अशा प्रकारे याची ब्रीथ वाढवू शकतो, आणि अशा प्रकारे याची खालच्या ऑप्शनवरून याची ब्रीथ आपल्याला कमी करता येईल. आणि याची ब्रीथ आपल्याला जर वाढवली, आणि वाढवल्यानंतर पण आपण अशा प्रकारे जर काही ड्रॉ केलं, तर यामध्ये तुम्हाला काही ना काही वेगवेगळे इफेक्ट दिसतात. म्हणजे कुठं-कुठं जे टेक्स्ट आहे ती म्हणजे ड्रॉ केलेलं ते टिल्ट वगैरे झालेलं दिसते. तर यानंतर ऑप्शन दिसते आपल्याला इथे कॅलिग्राफिक अँगल. आता कॅलिग्राफिक अँगल इथे सध्या 0 आहे. तर आपण काय करू, याला 15 देऊ. तर 15 दिलं तर यामध्ये तुम्हाला चेंजेस झालेले दिसतील. परत काय करतो मी, कंट्रोल झेड करून अनडू करतो. तर हे दिसते तुम्हाला टेक्स्ट असं आहे. तर त्यानंतर आपण जर याला 15चा अँगल दिला तर ते टेक्स्ट असं झालेलं दिसते. म्हणजेच आपण याला वेगवेगळ्या अँगलनी अशा प्रकारे करू शकतो, किंवा तुम्ही अँगल दिला आणि जर तुम्हाला स्पेशल ड्रॉ करायचं असलं तर अशा प्रकारे आपण ड्रॉ करू शकतो. तर यामध्ये तुम्हाला मेजर डिफरन्स दिसेल. आणि त्यानंतर जे ऑप्शन आहे स्केल स्ट्रोक विथ ऑब्जेक्ट, हे आपल्याला यावरती जर क्लिक केलं तर हे इथे जे हँडल्स आहे याच्या सहाऱ्याने आपण अशा प्रकारे जी स्ट्रोकची विथ आहे याची साईज अशा प्रकारे इथून वाढू शकतो. म्हणजे जो हा म्हणजे जी ही व्हॅल्यू आहे ती अशा प्रकारे वाढेल. आणि त्यानंतर हे आहे बाउंडिंग बॉक्स. बाउंडिंग बॉक्सवरती जर याला तुम्ही ऍक्टिव्ह केलं तर तुम्हाला इथे याचे हँडल्स आहेत ज्यामुळे आपण याला रिसाईज वगैरे करू शकतो.
तर ते होईल नाही. आणि याला जर आपण असं ऑफ केलं तर अशा प्रकारे आपण याला रिसाईज वगैरे करू शकतो. तर मी काय करतो इथे, अगोदर एक मराठी टेक्स्ट टाईप करतो. अगोदर मी गुगल इनपुट टूल घेतो आणि त्यानंतर इथे टेक्स्ट टूल घेतो आणि मराठीमध्ये टाईप करतो सावडे. सावडे टाईप केल्यानंतर कंट्रोल ए करून याला बोल्ड करतो आणि बोल्ड केल्यानंतर याला थोडा मी टेकोचा फॉन्ट देऊन देतो. आता टेकोचा फॉन्ट दिल्यानंतर मी काय करतो, याची साईज अशी वाढवतो आणि साईज वाढवल्यानंतर याला काय करायचं आहे, मला कॅलिग्राफिक टूलचा यूज करायचा आहे. मी इथून कॅलिग्राफिक टूल सिलेक्ट केला आणि त्यानंतर ही व्हॅल्यू अशी सर्व दिली आणि त्यानंतर आपण अशा प्रकारे थोडी काय करतो, याची जे स्ट्रोकची विड्थ आहे अशी वाढवतो. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे वेगवेगळे इथे याला डिझाईन देता येतं. तरी मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगितलं आहे की आपण याचा कसा कसा यूज करू शकतो. तर यावरती तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल, तेव्हाच कुठे तुम्ही हा टूल यूज करू शकता. तर यानंतरचा आहे एक्सप्रेशन टूल. तर तो एक्सप्रेशन टूलचा वापर करून आपण ज्या स्ट्रोकला प्रेशर देऊ शकतो, त्याला टेल करू शकतो आणि एक बिअरिंग अँगल देऊन त्याला वेगवेगळ्या स्टाईलमध्ये करू शकतो. तर सर्वात अगोदर इथे आर्टिस्टिक मीडिया टूल सिलेक्ट करतो आणि त्यानंतर जे एक्सप्रेशन टूलवर मधील आहे एक्सप्रेशन टूल सिलेक्ट करतो आणि या सिलेक्टेड आपल्याला खूप खूप ऑप्शन भेटतात ते पाहून. सर्वात अगोदर मी इथे एक्सप्रेशन टूल सिलेक्ट केलं आणि काय करू, आपण डायरेक्ट कोणती व्हॅल्यू न देता अशा प्रकारे एक ड्रॉ करू. तर अशा प्रकारे एक आता स्ट्रोक आलेला आहे आणि तेच जर इथे जर व्हॅल्यू ही जी मी स्ट्रोकची ब्रीथ होती ही जास्त दिली होती, ती अशा प्रकारे इथून आपण कमी करू शकतो. आणि त्यानंतर जो ऑप्शन दिसतोय आपल्याला पेन प्रेशर, पेन प्रेशरचा वापर करून जे आपल्याला निबची साईज आहे ते आपण आपल्याला ऍडजस्ट करता येते. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे टेक्स्ट तिथं ड्रॉ करता येतो. त्यानंतर काय करतो, मला सिलेक्ट करतो आणि डिलीट करून टाकतो. डिलीट केल्यानंतरच आपल्याला समोरचे जे ऑप्शन मिळतात ते आहे तिथे पेन टिल्ट. या जर ऑप्शनवरती आपण क्लिक केलं, समजा इथे तर बंद आहे, आता यावरती मी काय केलं, इथे रोटेशन दिसते आपल्याला, टिल्ट अँगल. आता मी काय करतो, इथे परत अशा प्रकारे एक ड्रॉ करतो आणि त्यानंतर जर मी इथे या ऑप्शनवरती क्लिक केलं तर आपल्याला यावरती काही मेजर डिफरन्स दिसत नाही. आणि आपण याला जर बंद केलं अशा प्रकारे आणि त्यानंतर जो हा अँगल आहे, हा अँगल जर अशा प्रकारे चेंज केलं तर यामध्ये काही ना काही डिफरन्स दिसते का ते पाहू. किंवा इथे जे 15 अँगल दिला त्यानंतर अशा प्रकारे आपण ड्रॉ करू. तर तुम्हाला यामध्ये डिफरन्स दिसला असेल की जेव्हा आपण याचे जे अँगल चेंज केला तेव्हा हे आपल्याला यामध्ये थोडासा चेंजेस झालेले असेल. आता या 15च्या जागी मी 45 घेतो आणि त्यानंतर अशा प्रकारे ड्रॉ करतो. तर तुम्हाला यामध्ये कुठंतरी असा काही ना काही मेजर असा चेंज दिसतो, जिथे इथे अशा प्रकारचा चेंज येतो. म्हणजे थोडी ही जी स्ट्रोक आहे ते बारीक होत जाते, ही अशी होत जाते. तर अशा प्रकारे त्याचा यूज होतो. त्यानंतरचं ऑप्शन दिसते आपल्याला इथे पेन बिअरिंग. पेन बिअरिंगचा वापर आपल्याला जे रोटेशन ऑफ द नी ते चेंज करण्यासाठी होतो. ते कसं होतं ते बघू. तर या ऑप्शनवरती आपण काय केलं, अनचेक केलं, त्यावरती सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर आपण जर असं टेक्स्ट केला आणि त्यानंतर आपण काय करू, याला इथून ऑफ करू आणि जे रोटेशन जो बेरिंग अँगल आहे याला आपण 15 घेऊ. आता 15 केल्यानंतर तुम्हाला जो हा पॉइंटर दिसते, जी नीब दिसते मी येते, तर हे रेड कलरची नीब, त्यामधलं तुम्हाला हे थोडीशी टिल्ट झालेली दिसते. आणि याला जर कंट्रोल झेड करून मी अंडू केलं समजा, किंवा इथे मी डायरेक्ट 0 0 करतो तरी सरळ दिसते. आणि परत मी तर इथं 15 केलं
तर ही थोडीशी टिल्ट झालेली दिसते आणि टिल्टच्या नुसार आपण वेगवेगळे अशी इथे स्ट्रोक ड्रॉ करू शकतो. आणि त्याचबरोबर इथे आपल्याला इथे फ्री हँड स्मूथिंग. आता फ्री हँड स्मूथिंग तर आपण पाहिलंच आहे की जे कर्वची स्मूथनेस आहे ते कमी जास्त करण्यासाठी होतो, म्हणजे जे कर्व आहे ते स्मूथ होतील. त्याचबरोबर इकडे काही ऑप्शन आहेत स्केल, हा पण आपण मागच्या क्लासमध्ये आणि यामध्ये पण पाहिलाय, आणि बाउंडिंग बॉक्स हा पण पाहिलाय. आणि हे टूल जर तुम्हाला वापरायचे असेल तर यावरती तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल बाकीच्या टूलपेक्षा. तेव्हाच कुठं तुमचा यावरती चांगला परफेक्ट हँड बसेल आणि तुम्ही याला प्रॉपर यूज करू शकाल. तर आय होप हे टूल्स तुम्हाला समजले असतील, आणि याविषयी काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा.